हॅलो गाईस, कशात तुम्ही सर्व मजेत ना? तर माझ्या डोक्यात एक कुरा माती आयडिया आला आहे. बघा, माझी दीदी पण क्लासला गेली, मम्मी पण, म्हणजे घरी कोणच नाही. ओके, तर मी त्यांना कॉल करून बोलणार आहे की घरचा आरसा तुटला आहे. मी पट्टा फिरवत होतो तर दीदीला असं बोलणार आहे, मम्मीला अलग बोलेल. तुम्हाला आरसा दाखवतो होता पहिला. थांबा, बघा आरसा. मी चॅट जीपीटी वरनं जनरेट केलाय फोटो. तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. आयडिया सांगा कशी आहे, आणि रेकॉर्डिंग पण ऐकतो. दीदी काय बोलते, दीदी क्लासला गेली, ती क्लासवरनं लवकर आली तर ये. तर दीदीला कॉल केलाय, रेकॉर्डिंग ऐकतो तुम्हाला. हॅलो हॅलो. अरे भाई, कसं केलं हे? अरे तो पट्टा फिरवत होतो, या ना तू घरी. आवरेज मी काच उचलले, म्हणजे पट्टा फिरवत होतो तर पट्टा पेस्ट लागला. काय काय पट्टा फिरवत होतो, माझा बेल्ट तो फिरवत होता, खपकरनं लागला. तर मम्मी शिव्या घालेला. मम्मी घालणारच आहे शिव्या. तुझं नाव घे ना तू, मम्मी तुला काय बोलत नाही का? 1000 तर येऊ का हर टायमाला? आता काय करू, यायचं नवीन घ्यायचा का? पैसे आहेत नवीन घ्यायला? यार या ना घरी घे लवकर. भाई, तुम्ही आली थांब. आणि आता मम्मी सोबत दीदी आल्यावरती करेल. आणि तुम्ही हे बघा, मी असं झाकून ठेवलंय, हे असं झाकून ठेवलंय. ठीक आहे, आरशा म्हणजे झाकून ठेवला, म्हणजे ती आली तरी पण असं. मी तिला बोललो काच बिस्टली रेकॉर्डिंग करून ऐकली असं. आता बघू घरी आल्यावरती मम्मीला पण काय बोलायचं ते. काय करत आता मला तर वाटतं पट्ट्याचं काय सीन आहे. मी एवढं तर लिहून तर शिकते, मी तुला एवढं चांगला वाटते, तू पट्ट्याचं काय शिकलंच नाही. बोल खरं खरं बोल, काय असं नाही बापरे. घाबरले मी, कधीचे थांबले. मी बोलले ना, एकटे आले तर लोक काय शिकत आहे. एडिट आहे ना? हा ना. अच्छा ब्लॉग काही तुम्ही रिएक्शन तर बघितला असेल. आता 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 प्रँक काय करायचंय मम्मी सोबत. आज फोटो पाठव. आता हा प्रँक शूट करते, व्हिडिओ चालू आहे. भाई, मला एका मिनिटासाठी वाटलं की खरंच आहे. करून माहितीये का, त्यांनी ना रील्सचे एडिट करून पाठवलेला मला व्हॉट्सअपवरती. मला असं वाटलेलं आज आमचे काम 25 आहे का. तर आता असं डिसाईड करतो, आता मम्मीला पण आपण लोक प्लॅन मध्ये ठेवूया. प्लॅन मध्ये नाही, म्हणजे मम्मीला पण आपण लोक सांगू. आता मी मम्मीला कॉल लावतोय आणि ही बोलणार आहे. दोन कॉल लावलाय. ऐक ना, तुला माहिती ना काका ऐकतोय. आणि आम्ही ना क्लासमध्ये गेली, मला फोटो पाठवला की आपली काच आहे ना, आपली काच आहे ना ती लाईटिंग मध्ये, ती तुटली आहे करून. म्हणजे त्यांनी बेल्ट लागला त्याच्याकडे. बेल्ट कोणाची? भूषण खेळत होता तर बेल्ट लागला. बेल्ट फोटो पाठवू का तुला? गाइस, ट्रेनच्या आवाजाला इग्नोर करा. तुम्हाला पहिल्या ब्लॉक मध्ये सांगितलं ना मी, आम्ही खूप स्टेशनच्या बाजूच्या घराला ट्रेन लागतं माझ्या. चिपकून जाते गाईस ट्रेन. बघ अजून आवाज खरं चिपकून जाते. आम्ही लोक ट्रेन मध्ये कोणाला डब्बा पण पास करू. अरे बाबा, पण छान खतरनाक वाटतं खरंच ते ना, खूप असं रिअल वाटतं. म्हणजे बोलतात एकदम. माझी क्वालिटी फोन ही जी उतरली असेल ह्याच्या फोन मधनं काढलेला ते व्हिडिओ. जरा बघा, मम्मीला फोटो पाठवला आहे. मम्मीला पाठवला तर आहे. मम्मा 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 बघा. हॅलो हॅलो. हा बघितलं काय? हा बघितलं. किती? 5000ची? जाऊ दे, पैसे नाही आमच्याकडे. दुकानवाला सांग मागतो. मिनी काय नाही केलाय. तो बोलतो की मी ते निंजा हातोडी मधला डिंग डिंग आहे ना, ते प्रॅक्टिस करत होतो घरून बेल्टनी. गरजच काय, आपलं घर छोटं आहे, मस्ती करायची गरजच काय, मोठं घर आहे का? घरी येऊन बघू. आता आपण तुम्हाला घरी जेव्हा मम्मी येईल आणि असं आम्ही लोक ढाकून ठेवेल आणि असं लगेच काढेल ना मम्मी, आपण तेव्हा रिएक्शन बघू. आम्ही कॅमेरामध्ये येत नाही, माझी हाईट जास्त, हिची हाईट छोटी तरी. तर मम्मीला आम्ही सांगून टाकलं, कारण की मम्मी कामासाठी बाहेर गेलती कारनी. परत टेन्शन.
आणि माझे घरचे असे आहेत की त्यांना सांगितलं तर नवीन काच घेऊन आले असते बिनफुकट, आणि मग आल्यावरती अलग आपल्याला शिव्या पडल्या असते म्हणून सांगून टाकलं. सो प्लॅन फेल झाला. पण नेक्स्ट टाइम आपण, पण माझ्यासोबत तर प्लॅन झालाच होता. पण ऐका, नेक्स्ट टाइम आपण बाईकचा प्रँक करू, पण आता नाही, थोडे 10-15 दिवसाच्या नंतर. लाईक सबस्क्राईब सबर कराय सोबत बोलायचं. सो गाईस guys, आम्हाला लाईक सबर करायब करा.